जो की या परीक्षेची संबंधित पेपर फुटीच्या प्रकरणाशी निगडीत असेल. मित्रांनो, तुम्ही एक जवळपास MPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थी म्हटलं तर जवळपास 12 लाखाच्या आसपास आहेत आणि जागा आहेत मित्रांनो 400, 500, 1000, 2000 याच्या आसपासमध्येच. आणि जो आत्ता कालचा जो पेपर फुटला औषध निरीक्षकचा, त्याच्या जागा आहेत मित्रांनो 150 आणि त्याला प्रिलिमिनरी एक्झाम जास्त त्यासाठी फॉर्म आले ते जे की 45,000 आणि त्यातून त्यांनी प्रिलिम्स घेतले आणि मेन्सला जवळपास त्यांनी 1-2-3 हजार पोरं क्वालिफाय केले असतील. 400-150च्या रेशोमध्ये म्हणजे 12च्या रेशोमध्ये जवळपास 4-5-6 हजार पोरं पास केले असतील जवळपास. आणि इंटरव्ह्यूसाठी त्यांनी 3 पट पोरं म्हणजे 150च्या 3 पट 450 ते 500 पोरं पास केले असतील. आणि मित्रांनो त्यांनी असं केलं की वरच्या ज्या पोस्ट असतात म्हणजे ओपनला जे जागा असतात त्या पोस्टमध्ये मित्रांनो खरं नुकसान आहे हे ना ओपनच्या पोरांचं होतं. कारण की काय होतं विषय माहिती आहे का, की ज्या जागा फुटतात ना हे सगळे लोक, कारण की जे एखाद्या विद्यार्थ्याला समजा त्यांनी पेपर नेऊन दिल्यानंतर त्या विद्यार्थ्याला टॉपचे मार्क्स घ्यावे लागतात. कारण की कसं आहे, त्याला जर समजा कमी मार्क्स पडले, तो मेरिटमध्ये नाही आला तर विषय काय होणार की तो कुठेतरी तक्रार करणार आणि अशा तक्रार केल्यानंतर ते मॅटर वगैरे येणार ही भीती ज्या पेपर फोडणाऱ्यांना असते. आणि त्यामुळे ते काय करतात की स्टार्टिंगलाच त्याला जास्त मार्क देऊन टाकायचे की बाबा विषय असा आहे की कुठल्याही एक्झाममध्ये मुलांना आउट ऑफ मार्क्स पडत नाहीत. कारण की MPSCमध्ये 1/3 निगेटिव्ह असते सिस्टीम आणि जवळपास 50% आसपास रिझल्ट लागतो कुठला बी, म्हणजे प्रत्येक एक्झामचा बऱ्यापैकी 50% आसपास रिझल्ट लागतो. कारण की 70 जर मार्क पडतात निगेटिव्ह 60-62 येतात पोरं आणि त्यामुळं 1/3 निगेटिव्ह असते, त्यामुळे पोरांना मार्क्स पडत नाहीत. आणि ह्या कालच्या पेपरमध्ये त्यांना त्या मुलीला सांगितलं की 100 प्रश्न त्याच्यापैकी तो 90 ते 85 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे, बाकीचे चुकवायचे किंवा लिहूच नको. अशा पद्धतीने काय होतं की तिला टॉपचे मार्क्स पडले आणि ते अनरिझर्व कॅटेगरीमध्ये गेले. तिला खालच्या म्हणजे कास्टचं काय देणं घेणं नाही. आणि ही जागा कुठली गेली मित्रांनो तर अनरिझर्व गेली. आणि ह्या जागेमुळे काय विषय झाला की जे ओपनमध्ये मुलं आहेत त्यांच्यावर ॲटोमॅटिक ताण आला. आणि या गोष्टीमुळे काय होतं मित्रांनो की 20 जर जागा विकल्या गेल्या ना तरी ह्या जागा स्वाभिमानी विद्यार्थ्यांच्या असतात, जे की त्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांना कष्ट करून टॉपमध्ये यायचं असतं. काहींना रिझर्वेशनचा लाभ भेटत नाही आणि अशा मुलांना हीच 10, 15, 20 जागा असतात. आता त्या 150 जागेमध्ये किमान 10 ते 15 जागा असतील की ज्या अनरिझर्व असतील, ओपनसाठी असतील. ओपनसाठी म्हणजे बाकी काय असतं अजून बऱ्याच गोष्टींचं की कास्टवाल्या सगळ्या मुलांना ओपनची जागा घेता येते. तसं ह्या मुलीने प्रयत्न केला की हिला टॉपचे मार्क्स भेटले, 7वी रँक आली आणि हिला 10-12च्या आतमध्ये रँक येऊन गेली, हिचा नंबर लागला, हिचं सिलेक्शन झालं. मित्रांनो ही पेपर फुटे हे साधा विषय नाही मित्रांनो. मी तुम्हाला आता बऱ्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हे जे अभिजित लेंडवे आहेत ना हे आवर सचिव आहेत MPSCचे आणि ह्या सचिवांना जे की 2014 साली त्यांनी पेपर देऊन पास झाले. त्यात तुम्हाला त्याचा मी डाटा दाखवतो त्यांचा. मित्रांनो तो लेंडवे आलेला आहे, दाखवतो की लेंडवेने काय काय घोटाळा केले ती. एकच मिनटं. हे बघा, तुम्हाला मागाशी म्हटलं ही 2014ची एक्झाम. हो, ही 2014ची एक्झाम. 14च्या एक्झाममध्ये लेंडवेला पडत 68 मार्क इंटरव्ह्यूला, म्हणजे ह्याने इंटरव्ह्यूमध्ये पण गोल केला 2014 साली आणि तो इथं ओपन जनरलमध्ये 1 नंबर लागला आहे. त्याची इथं कास्ट वगैरे काय मेन्शन नाही. हे झाले 2014च्या. आता 1 वर्षाच्या इंटरव्ह्यूमध्ये मित्रांनो काहीतरी फरक पडणार ना. ही बघा आता ही नायब तहसीलदारची लिस्ट आहे आणि याच्यामध्ये पण लेंडवेला किती मार्क भेटले. लेंडू कुठे गेलं बघा. ही मित्रांनो ह्याला 68 मार्क आहेत. काय फरक आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये? 68 मार्क. आणि तुम्ही म्हणता की ही पेपर वेगळा झाला. मित्रांनो ह्या पेपरमध्ये त्याला टोटल मार्क 350 आहेत. हे बघू शकता 350 मार्क आहेत त्याला रिटर्नमध्ये मार्क आणि टोटल मार्क पेपर वेगवेगळा आहे, सगळं वेगळं आहे. पण त्याला इंटरव्ह्यूला मार्क्स 68 इथे बी आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये इथे दाखवते लेंडवेला इथं पण मार्क आहे, तिथं 68 मार्क आहेत. पण इथं 350 होते, इथं 377 मार्क आहेत त्याला. म्हणजे हा लेंडवे पहिल्यापासूनच बेकारच आहे. त्याने पहिल्यापासूनच घोटाळे केले, सगळे घोटाळे करून तो लागलेला आहे. त्यामुळे ह्या लेंडवेला सुट्टी दिली नाही पाहिजे आपण मित्रांनो. कारण की त्याच्या मागं सगळा पाठपुरावा केला पाहिजे. 2013 पासून हा लागलेला आहे आणि हा लागल्यानंतर ह्यांनी खूप सारे घोटाळे केले असतात. कारण की एकच घोटाळा वगैरे झाल्यामुळं एवढं मॅटर हे झालं आहे. तर अजून भरपूर मॅटर असतील की त्याने परस्पर संपर्क साधून एखाद्या विद्यार्थ्याला बोलवून वगैरे असं करून गोष्टी मागं कानावालते की तुमचे इंटरव्ह्यूचे मार्क्स मी वाढून देतो, असं करू तसं करू. पण हा लेंडवे खरंच डेंजर आदमी निघाला मित्रांनो. तुम्ही फक्त अभ्यास करा. 400-500 जागा असतात मित्रांनो, त्यातल्या 100 जागा अशाच भरल्या ह्यांनी. तर बाकीचे तुम्हाला ओपनसाठी एकही जागा भेटणार नाही. ज्या जागा कास्टवाईज आहेत त्या तर कास्टमधल्या पण टॉपच्या पोरांना भेटणार, ती पण खालचे पोरं मिळेल असेच. आणि तुम्ही लायब्ररीत बसा, अभ्यास करा, ताणून अभ्यास करा, याचा कोणाला काही फरक पडणार नाही. आपण फक्त गरिबाची पोरं एका जागा बसूनच राहणार. फक्त आपल्या आयुष्य वाट्याला हे आयुष्यभर पुस्तकं, टेस्ट सिरीज, क्लास, लायब्ररी, जेवण, मेस आणि एवढंच, दुसरं काय नाही. अजून पुढं सांगायचं काय नाही. जे का आपण म्हणतो तर मी लागलो असं माझ्या शेजारचा मित्र लागला. मित्रांनो तुरळक मुलं असतात की बाबा आपल्यातले पण लागून जातात की त्यांना काय गोष्टींना हुशार असतात, लागून जातात कास्टवाईजनुसार. चांगली गोष्ट, लागलीच पाहिजे सगळे पोरं. परंतु हे असे लेंडवेसारखेमध्ये घुसले नाही पाहिजे पोरं. आता आपण डायरेक्ट ह्याच्यावर आरोप करतो कारण की ह्याच्यावर डायरेक्ट गुन्हा दाखल झाला आहे. त्याला लेंडवे सर म्हणण्यात सुद्धा हे नाही. असा हा लेंडवे
मित्रांनो ह्याने भरपूर पराक्रम गाजवलेला दिसतोय, कारण की सगळ्याच एक्झाममध्ये ह्याने गोंधळ घातलेला असणार. आणि माझ्याकडे पण माझे हे बी आहेत, माझे काय म्हणतात त्याला हॉल तिकीट पण आहेत. हॉल तिकीटवर त्याचा आवर सचिव म्हणून त्याची सही लेंडवेची. हा तर ह्याने जेवढ्या एक्झाममध्ये ह्याची लेंडवेची सही ना मित्रांनो, तेवढ्या एक्झाममध्ये हा स्वतः की तो एक्झामचा मुख्य आहे असंच पकडलं जातं आपण. आणि ह्याने बरेच घोळ केले असणार आहेत. 5-5 लाखामध्ये हे एक मुलाला पेपर युक्त म्हणजे ह्याची मजल खूप मोठी मित्रांनो. याच्यामध्ये एकच माणूस नाही, याच्यामध्ये खूप सारे माणसं आहेत. त्यामुळे ह्याला सुट्टी नाही दिली पाहिजे. आणि हा असाच पाठपुरावा सगळ्या मित्रांनी मिळून शोधून काढला पाहिजे. ह्याला चांगलाच धारेवर धरून म्हणजे चांगलीच ह्याची वाट लावली पाहिजे आपण सगळ्यांनी. कारण की आता तलाट्याचा पेपर आहे. जर हे प्रकरण वगैरे चाललं नसतं ना मित्रांनो, ह्यातल्या तलाट्यामध्ये 1700 जागा नाही, ह्याच्यात 1000 जागा ह्याच्याच गायब केल्या असत्या, ज्या की 2023च्या भरतीमध्ये पण गायब झाल्या. आणि ह्या MPSCमध्ये येऊन सुद्धा गायब झाल्या असत्या. कारण की आपल्याला त्याचा एक असा मागूच पण लागला नसता की ही जागा विकली गेली. कारण की आपण MPSCवर डोळे झाकून विश्वास ठेवतो ना. आणि त्यामुळं आता आजपासून तुम्ही जर कुठल्या गोष्टी विश्वास ठेवत असाल तर आधी थोडी पुष्टी करा. एकूण तिकून आलेल्या खबरेवर तुम्ही लक्ष ठेवत चला. आणि ह्या लेंडवेसारख्या माणसांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया आपण सगळे म्हणून. धन्यवाद.